या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अर्थातच एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून मोहोळ तालुक्यातील कोनेरीचा विजय नागनाथ लामकाने यानं राज्यात पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलाय, तर राज्यात दुसरा क्रमांक माळशिरस तालुक्यातील मळोली येथील सुपुत्र डॉक्टर हिमालय घोरपडे यांनी पटकावला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे येथील आरती जाधवनं राज्यामध्ये मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे। विजय लामकाने हे शेतकरी कुटुंबातील आहेत। धाराशिव येथे सध्या ते गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत आहेत। विजय लामकाने यांची यापूर्वीही एमपीएससी मधून विविध सेवांसाठी निवड झाली आहे। लामकाने यांचं शिक्षण 7वी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोनेरी, तर माध्यमिक शिक्षण नागनाथ विद्यालय मोहोळ येथे आणि फर्ग्युसन कॉलेज शिवाजीनगर पुणे येथे बीएससीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नामध्ये सेल टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर नियुक्त झाले। त्यांनी मुंबई येथे जीएसटी विभागामध्ये विक्रीकर निरीक्षक पदी कार्यरत राहून पुढील अभ्यास सुरू ठेवत वर्षभरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी ही पोस्ट मिळवली होती। त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।